बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। कोल्हापूरची जीवनदायिनी अशी ओळख असलेल्या पंचगंगा नदीला प्रदूषणाचा विळखा बसलाय, पण त्याला काही बेशिस्त नागरिकच जबाबदार आहेत। प्रदूषण रोखणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, पण अजूनही काही महाभाग पंचगंगा नदीतच निर्माल्य टाकतात। काही जण प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेला कचरा पुलावरून नदीत फेकतात, तर दुसरीकडे काही ठराविक लोक म्हशींना रोज नदीत सोडतात। याशिवाय नदीतच वाहनं धुणं, कपडे धुणं असे प्रकार सुरूच असतात। आपल्या नदीचं आपल्यामुळे प्रदूषण वाढतंय याची जाणीव का होत नाही, हा मूळ प्रश्न आहे। राधानगरीपासून नृसिंहवाडीपर्यंत 125 किलोमीटर क्षेत्रात पंचगंगेचा प्रवाह वाहत असतो। कोल्हापूरवासियांची जीवनदायिनी असलेल्या पंचगंगेला गेल्या काही वर्षात प्रदूषणाचा विळखा पडलाय। त्यामुळे आजवर अनेकदा नदी काठावरील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात आलंय, तर हजारो जलचर मृत्युमुखी पडलेत। पंचगंगेत विविध कारखान्यांचं रसायनयुक्त आणि मळीमिश्रित पाणी मिसळतं, तर काही ओढ्या नाल्यातील सांडपाणी देखील थेट नदीत मिसळतंय। गेल्या 5 वर्षात पंचगंगेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होतोय। गावागावात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झालेत, पण काही महाभाग अजूनही पंचगंगेच्या प्रदूषणात भर टाकतात। विशेषतः अजूनही पंचगंगेत निर्माल्य टाकलं जातं। काही जण प्लास्टिकच्या पिशवीत भरलेला कचरा नदीपात्रात फेकतात, तर नदीत वाहनं धुणं, जनावरं धुणं असे प्रकार रोजच दिसून येतात। कायद्यानुसार अशा प्रकारांना बंदी आहे, पण आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही अशा आविर्भावात अजूनही पंचगंगा नदीत म्हशी सोडल्या जातात, धोबी घाटावर कपडे धुतले जातात। त्यामुळे आपली जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी आपणच प्रदूषित करतोय याचं भानही काही मंडळींना नाही। अशावेळी दंडात्मक कारवाई हाच पर्याय उरतोय।